नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची हे पाहिलं। त्याच मापावरून आज आपण ब्लाऊज कटिंग करायला शिकणार आहे। आपण ब्लाऊज कटिंगची सुरुवात जी आहे ती कटोरी ब्लाऊजपासून करत आहे। कटोरी ब्लाऊजचे ड्राफ्टिंग सर्व आपले शिकून झाले की आपण 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायला घेणार आहे आणि त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊज घेणार आहे। तर आजचा हा ब्लाऊज आपण जे मापे घेतलेले आहेत म्हणून आपण 32 साईजचं माप घेतलेलं होतं ब्लाऊजवरून, म्हणून 32 साईजचं कटिंग पाहिजे। तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 30 साईजपासून सर्व कटिंग जे आहे ते दाखवणार आहे। आपण माप घेतलेलं होतं त्यावरून कसं माप घेतलंय त्यावरून कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। ही मापे तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहेत। मी तुम्हाला सर्व मापे समजावून सांगितलेली आहेत कुठे कशी घ्यायची। तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। इथे तुम्ही आणि मापे पाहू शकता। या पद्धतीने मी सर्व जी मापे आहेत ती लिहून घेतलेली आहेत। तर याचनुसार आपण कटिंग करूया। तर इथे आपल्याला लागणार आहे ब्लाऊजची उंची। उंची किती आहे? 14 इंच। तर घ्यायची किती आहे? 15 इंचावरती। आपण 1 इंच मार्जिन मिक्स करतो म्हणून आपण 15 इंच उंची घेतो। तर इथे मी 15 इंचावरती असं मार्किंग करून घेते उंचीचं। उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर। तर शोल्डरचं माप घेण्यासाठी इथे पहा, मागची गळापट्टी किती आहे हे पाहायचंय। मागची गळापट्टी आहे आपली 3 इंच। तर 14 मधून 3 इंच गेले किती इंच आपला गळा राहतोय? पहा, 11 इंच गळा राहतोय। म्हणून आपण इथं शोल्डर जे आहे ते 4.25 इंच घेणार आहे। 10 इंचाचा गळा असता तर आपण इथं घेतला असतं किती? 5 इंच। पण 11 इंचाचा गळा आहे म्हणून आपण इथं शोल्डर घेणार आहे फक्त 5.25 इंच। हळूहळू तुम्हाला समजत जाईल की मी शोल्डर एवढं का घेतलं। मी सगळं तुम्हाला डीप मध्ये सगळं सांगणार आहे। 5.25 इंच आपण इथं शोल्डर घ्यायचं आहे। 5.25 इंच। अजून एकदा तसंच 5.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। डीप नेक जेवढा जास्त असेल तेवढं आपण शोल्डर कमी घेतो। पहा, इथे एक मी लाईन ओढून घेतली। आता मुंडा घ्यायचा आहे। मुंडा मी घेणार आहे फक्त 5.25 इंच। 5.2 आणि एक लाईन ओढून घेऊ। छाती किती होती? 32। तर त्याचा चौथा भाग इथं टाकायचा आहे। किती? 8 इंच। तर ते मी इथं मार्किंग करून घेते 8 इंच। आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर आहे आपली 26.5। तर त्याचा चौथा भाग होतो 6.25। त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करायचा आहे टक्स साठी। 7.25 इंचावरती असं मार्किंग करायचं। पहा, इथून मी 7.25 इंचावरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन। या पद्धतीने हा आपला एक बॉक्स तयार झाला। 1.25 इंच घ्यायचं इथून। पहा, फक्त 1.2 1.25 इंच इथं पहा, एवढं हे जे अंतर आहे ते मी इथं पाठीमागचा आकार देण्यासाठी घेतलेला आहे। आणि इथून सुद्धा असा मध्य करणार आहे। इथे 1/2 इंच पॉइंट घ्यायचा आहे। बाहेर आपला हा जो मुंडा आहे या मुंड्याला परफेक्ट आकार येण्यासाठी 1/2 इंच आणि इथेही 1/2 इंच डाऊन करायचं आणि मुंड्याला आकार जे आहे ते या पद्धतीने द्यायचे। पहा, एकदम परफेक्ट आकार आला की नाही? पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला मुंड्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे। गळ्याची रुंदी जी आहे ती मी इथे 2 इंच घेणार आहे। गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2 इंच। आणि तुमचा गळा, आता इथे गळा वरून नाही मी टाकत। पहा, तुमची पट्टी जी आहे ती किती इंच आहे?
मागची 3 इंच तयार आहे. तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करून मी इथं 3.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते. आणि जो काही बाकीचा गळा राहील तो आपला गळा पहा 11 इंच मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने गळा आहे आणि अर्धा इंच मार्जिन आपलं शोल्डर जोडण्यासाठी. इथे खालच्या साईडून घ्या फक्त 2.5 इंच आणि हे असं ड्राफ्टिंग करून घ्यायचं, म्हणजे एक चौकोन तयार करून घ्यायचा. आणि हा झाला आपला गळा तयार. या पद्धतीने टक्स घ्यायचा इथून 4 इंचावरती आणि उंचीलाही असं आपण टक्स घ्यायचा आहे 4 इंच. तर या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट जो आहे तो तयार झाला. मी तुम्हाला इथे या बोर्डवरती समजावून सांगत आहे, तुम्ही असंच सेम पेपरवरती कटिंग करायचं आहे. आता यामध्येच आपल्याला करायचं आहे फ्रंट पार्टचं कटिंग. तर मी हा जो टक्स आहे तो पुसून घेते पहा इथे आणि फ्रंट गळा तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते. सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो मुंडा आहे पुढचा तो ड्रॉ करायचा आहे. तर 1/2 इंच घ्यायचं इथून, इथे एक 1/2 इंच लाईन आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची. आणि हा जो 1/2 इंच पुढचा मुंडा 0.75 घेतलेला आहे आपण पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी. तर ते इथून असा आकार द्यायचा पहा या पद्धतीने. फक्त ही पद्धत वापरा मुंड्याला आकार देण्यासाठी, म्हणजे पुढच्या मुंड्यामध्ये ही घोळ येणार नाही आणि पाठीमागच्या पण. 2 इंच आपण गळा घेतलेलाच आहे. पुढचा गळा किती होता आपला 5.5 इंच होता. तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि इथे पण 2.5 इंच घ्यायचं. खालच्या साईडून थोडा गळा आपल्याला ब्रॉड करायचा असतो पहा. आणि इथे मी गळ्याला आकार दिला. आणि इथे शोल्डर जे आहे ते असं 1/2 इंच आपल्याला डाऊन करायचंय. आपली क्रॉस पट्टी जी आहे ती किती होती 2.25 इंच. त्यामध्ये मार्जिन मिक्स करून आपण किती घेतली, म्हणजे कमरेच्या साईडला 2.25 इंच 2.25 इंच होती आणि हुकलूक पट्टीच्या साईडला 2.25 इंच होती. तर त्यामध्ये मी मार्जिन मिक्स करून पहा 2.25 आणि 3.25 अशी क्रॉस पट्टी घेतलेली आहे. जशी ब्लाऊजवर आहे त्याच पद्धतीने मी इथं मार्किंग करणार आहे. 2.25 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेणार आहे. मार्जिन मिक्स करून घेतलेलं आहे आपलं, म्हणजे इथं जे मार्जिन आपण इथं जे मिक्स केलेलं आहे ते इथे जाणार आणि परत आपण जे मार्जिन मिक्स करणार कपड्यावरती ते जाणार इथे पहा. इथे आणि इथे दोन्हीकडे आपल्याला जोडण्यासाठी मार्जिन लागतं. पाऊण इंच इथे 2.25 इंच मी घेतलंय. इथे हा पॉइंट 1/2 इंचावरती घेतलाय आणि फक्त या पद्धतीने आकार द्यायचा असा. कटोरी किती होती 5.25 इंच. तर मी तशीच कटोरी घेणार आहे 5.25 इंच. आपण जशी ब्लाऊजची मापे घेतलेली आहेत त्याच पद्धतीनं इथं कटिंग करत आहोत हे लक्षात घ्या. मी अगदी सावकाश असं तुम्हाला इथे समजावून सांगत आहे जेणेकरून तुम्हाला सर्व समजलं पाहिजे. गळ्याजवळ असं 1 इंच वरती जायचं. हा 1 इंच पॉइंट वरती घ्यायचा, म्हणजे ही कटोरीला आपली आकार देण्याची ट्रिक आहे पहा. इथे असं फक्त असा आकार द्यायचा पहा. किती सुंदर असा आकार आला कटोरीला. आणि आपली कटोरी जी आहे ती 5.25 इंचाची आहे. या पद्धतीने हे फ्रंट पार्टचं आपलं ड्राफ्टिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने पहा तयार करायचं आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर हे बाकीचे जे ड्राफ्टिंग आहे ते आपण या पद्धतीने हे करून घेऊ पहा. इथे जी मूळ कटोरी आहे आपल्याला ही वाढवायची असते. तर ती कशा पद्धतीने वाढवायची पहा मी सांगते. 32 ची कटोरी आहे. इथे 32 ची कटोरी आहे. इथे 1/2 इंच घ्यायचं. इथे घेतलेलं आहे 1/2 इंच, इथे अर्धा इंच.
32ची कटोरी आहे म्हणून आपण वाढवायची आहे 1.25 इंचाने. इथेही 1.25 इंच. आणि हा जो आकार आहे पहा, असा या पद्धतीने द्यायचं. अगदी डॉट डॉट करत सुरुवातीला आकार द्यायचे, म्हणजे परफेक्ट आपला आकार जो आहे तो येतोय की नाही हे आपल्याला समजतं. आता हे जे काही वाढवलेलं आहे पहा, याचं मध्य करूया. हा सेंटर जो आहे तो बरोबर पहा, हे जे टोक आहे याच्या बरोबर असं समोरासमोर आलं पाहिजे, म्हणजे तुमचा कटोरीचा टक्स जो आहे तो अजिबात तिरका जात नाही. इथं आपण 1.25 इंच वाढवले म्हणून इथं सुद्धा मी 1.25 इंचच घेणार आहे. म्हणजे पहा, लहान साईज आहे, कटोरीला जास्त टोक चालत नाही. पहा, आवडत नाही काही कस्टमरला, त्यावेळेस पहा असं 1.25 इंच घ्यायचं. आणि ज्यांना भरपूर पफ हवा आहे त्यांनी मग 1.5 इंच घेतलं तरी चालेल. इथे मी 1.25 इंच घेतलं. तर या पद्धतीने ही वाढीव कटोरी जी आहे ती सुद्धा मी तुम्हाला अगदी परफेक्ट अशी तयार करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला हा 32 साईजचा डायग्राम जो आहे कटोरी ब्लाऊजचा तो कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.